नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता याच्यामधील क्रम ओळखणे, याच्यामधील आकृत्यांची मालिका, यामधील स्वाध्याय 3.2 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। इथे आपल्याला प्रश्न असा विचारलाय, पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम दिला आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 13 ते प्रश्न क्रमांक 25 सोडवून घेणार आहोत। या आधीचे प्रश्नाची आपण याआधी व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवली आहे। बघा, इथे आपल्याला पहिल्या प्रश्न आकृती, आता इथे आकृत्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आकृत्यांचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे। मग आपला प्रश्न आहे 13वा। आता बघा, इथे जर आपण नीट बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं, बघा 1 2 3 4 5 6 इथे किती बाजू आहेत, 6 बाजू आहेत आणि ही 7 8। या आकृतीमध्ये एकूण रेषा किती आहेत, हे बाहेरच्या 6 आणि ही 7 8, इथे रेषा आहेत 8 आहेत आणि इथे बघा 1 2 3 4 5 6 7 इथे रेषांची संख्या किती आहे, 7 आहे। म्हणजे याच्यापेक्षा इथली रेषा 1 ने कमी आहे। आता या रेषा बघूया आपण, 1 2 3 4 5 6 इथे रेषा आहेत 6। मग बघा 8 याच्यापेक्षा 1 कमी 7, 7 पेक्षा 1 कमी 6, आता 6 पेक्षा 1 कमी म्हणजे 5 रेषा। मग इथे कोणती आकृती 5 रेषांची आहे, तर बघा 1 2 3 4 आणि ही एक 5, म्हणून इथे आपलं उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4। 14व्या प्रश्न आकृती आहे, बघा ही आकृती आहे ना, ही इथे आहे, म्हणजे ह्या उपदिशा जे आपण म्हणतो ना तिथे, आणि तिथून ही अशी सरळ झाले, म्हणजे इथून बघा आपण ज्यावेळेस असं आपण हे काढतो अशा दिशा, तर हा 90 अंशाचा असतो, पण ही आकृती इथे आहे हा, आणि हा जर 90 अंशाचा असेल सरळ, तर हे निम्म्यात ही आकृती आहे, बघा हे निम्म्यात, आणि निम्म्यातून ही इकडे घडले, म्हणजे हे किती 45 अंशाचं माप आहे, म्हणजे ही आकृती 45 अंशाला वळलेली आहे अशी। आणि बघा इकडची जी एक बाजू आहे ती इकडे काय केलेली आहे, ॲड केलेली आहे, बरोबर आहे। मग आता बघा ही आकृती आहे, ही आकृती या कोपऱ्यामध्ये आहे, बघा या कोपऱ्यामध्ये आहे इथे। मग ती सुद्धा जर उजवीकडे वळली तर तिचं हे टोक कुठे येणार आहे, इकडे होणार आहे, म्हणजे ही आकृती आहे ती ही आकृती अशी आहे, ती ही अशी होईल, म्हणजे या पद्धतीने। आणि इथली जी एक रेषा होती ती सुद्धा तिथून कट होऊन विरुद्ध बाजूला आहे, म्हणजे इथे येणार आहे, हो की नाही, इथे या बाजूला येणार आहे। मग अशी आकृती कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता इथे सुद्धा बघा आता हा पतंगाचा किंवा त्रिकोणाचा भाग आहे, तो वर आहे, इकडे कुठे गेलाय, या बाजूला असा झालाय, परत या बाजूला खाली झालेला आहे, आता या बाजूला वळेल, म्हणजे या बाजूला या पद्धतीनं, म्हणजेच बघा वर उजवीकडे, खाली, आता इथे डावीकडे, म्हणजे ही जी आकृतीचं तोंड आहे ते इकडे येणार आहे। मग बघा पर्याय क्रमांकामध्ये बघा इकडे पण ही आकृतीचं तोंड डावीकडे, इथे पण डावीकडे आणि इथे पण डावीकडे। मग आता हे झालं, मग या तिघांपैकी एक आपलं काहीतरी उत्तर आहे। मग आता इथे बघा हे त्रिकोणाचं जे तोंड आहे, हे त्रिकोणाचे जे टोक आहे ते या दिशेला आहे, बघा प्रत्येक त्रिकोणाचं टोक या दिशेला आहे, त्रिकोणाचं टोक या दिशेला आहे। मग कोणती ही आकृती येईल का नाही, कारण त्रिकोणाचं टोक आहे ते या दिशेला, म्हणजे ही आकृती येणार नाही, ही कॅन्सल झाली। आता बघा ह्या त्रिकोणाचं टोक डावीकडे आणि ह्यात ही त्रिकोणाचं टोक डावीकडे, म्हणजे या दोन्हींपैकी आपले एक उत्तर कन्फर्म आहे। आता गोलाचं निरीक्षण करूया। बघा त्रिकोणाची जी बाजू आहे, म्हणजे हे पाया आपण ज्याला म्हणतो, पायाच्या वर, म्हणजे या बाजूच्या वर गोल आहे, या बाजूच्या वर गोल आहे, या बाजूच्या वर गोल आहे। मग इथे बघा या टोकाच्या वर गोल आहे आणि इथे बाजूच्या वर गोल आहे, म्हणजे या बाजूच्या वर, म्हणून इथे आपलं उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, मग इथे आपण या ABC आणि 1 2 3 या अंकांचं आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे। आधी आपण Aचं निरीक्षण करूया। बघा A ही इथे आहे, आता A कुठे गेला या आकृतीमध्ये, इथे गेला, म्हणजे बघा A आहे तो एक घर सोडून इथे गेलाय, इथे आलेला आहे की नाही, आणि इथून तो इथे गेलाय, म्हणजे एक घर सोडून इथे आलाय, म्हणजे A B C आणि B पण बघा B इथे होता, इथे गेलाय, आणि इथून मग तो इथे आलेला आहे, म्हणजे या डायरेक्शनने ABC या डायरेक्शनने त्यांची काय झालेली आहे, म्हणजे फिरवले गेलेले आहेत, बदलले, त्यांची घराची हे बदललेले आहे। मग बघा बरं आता या ह्याच्यामध्ये जाऊया, म्हणजे एक घर डावीकडे जातं, मग आता A आहे तो कुठे येणार आहे, इथे येणार आहे, बघा इथे मी आता या पद्धतीनं असं काढते, हे असं। आता A इथे आहे, इथे येणार आहे, A इथे येणार, Aच्या नंतर B इथे येणार, B इथे येणार, आणि C आहे तो इथे जाणार आहे, या पद्धतीनं। आता 1 2 3 संख्या बघितल्या तर त्याचा विचार केला तर बघा एक इथे होता, तो या बाजूला इथे गेलेला आहे, बघा एक आहे तो
इकडच्या बाजूने केलेला आहे बघा. एक इथे होता तो या घरात इथे आलाय आणि नंतर मात्र इथे आलं, म्हणजे 1 2 ची संख्या या डायरेक्शनने बदललेली आहे. मग आता बघा, आता इथे 3 आहे, तो 3 कुठे येणार आहे? इथे येणार आहे, कारण 3 या दिशेने जाणार आहे. मग इथे 3 येणार आहे. 2 आहे तो इकडे आणि 1 आहे तो इथे. म्हणजे जी पूर्ववत आकृती होती सेम तसंच आलेलं आहे. मग असं आपल्याला बघा 1 3 2 बघा 1 3 2 म्हणजेच 1 2 3 आणि ABC असं आणि हे असं. मग अशीच आकृती आपल्याला कुठे दिसते? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. या आकृत्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण आहे 17वा प्रश्न. बघा इथे वजा अधिक भागाकार. आता बघा इथे जे तिसरं चिन्ह आहे त्याच्यावर मी पेन्सिल ठेवते, म्हणजे तिसरं चिन्ह आहे तेच पहिल्यांदा घेतलंय आणि बघा जे तिसरं चिन्ह आहे ते इथे पहिल्यांदा घेतले आणि बाकीची चिन्ह आहेत तशी क्रमाने घेतलेत, म्हणजे वजा आणि अधिक. मग बघा वजा अधिक. आता इथे तिसरं चिन्ह होतं अधिकचं, भागाकार वजा बाकी आहे तसं. मग आता इथे तिसरं चिन्ह कोणतं आहे? वजा. मग इथे मी लिहून घेतलं वजा आणि त्याच्यानंतर ही 2 चिन्ह मात्र आहेत त्या क्रमाने, म्हणजे अधिक भागाकार, अधिक आणि हे भागाकार. मग वजा अधिक भागाकार, मग कुठे आहेत हे चिन्ह? वजा अधिक भागाकार, वजा अधिक भागाकार. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 18वा प्रश्न आकृती आहे आपल्याला. बघा इथे ही 4 चिन्ह असलेली रेषा असलेली आकृती आहेत. प्रत्येक रेषेच्या टोकाला वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. आता बघा इथे जर आपण निरीक्षण केलं तर इथे काय आहे? गोल आहे आणि रेष आहे आणि इथे काय आहे? हा त्रिकोण आहे आणि हे या पद्धतीनं. आता या आकृत्यांचं आपण निरीक्षण केलं तर पहिल्या आकृतीमध्ये जशी चिन्ह आहेत हे 3 आणि 4 तेच आकृतीमध्ये आहेत, म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये ही 2 चिन्ह बदललेली नाही आहेत. पण इथे पहिल्या आकृतीमध्ये जी पहिल्या 2 रेषा आहेत त्यामध्ये इथे बदल आहेत. वरची आकृती इथे बघा इथे आलेली आहे आणि खालची आकृती 1 नंबरला घेतली, म्हणजे या दुसऱ्या आकृतीमध्ये फक्त पहिल्या 2 चिन्हांची काय केलेली आहे? अदला बदल केलेले आहेत आणि बाकीचे 2 सेम आहेत. आता तिसऱ्या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर पहिली रेष आहे तशीच आहेत आणि इथे बघा दुसरी आणि तिसरी यांची अदला बदल केले. बघा दुसरं गोल होतं, गोल 3 नंबरला आले आणि हे अर्ध गोल आहे ते 2 नंबरला गेले आणि चौथी चिन्ह मात्र आहे तसंच आहेत, म्हणजे इथे पहिल्या 2 चिन्हांमध्ये फरक केलाय, परत तिसऱ्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये फरक केलाय. आता इथे काय होणार आहे? तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये फरक होईल, म्हणजे पहिलं चिन्ह आहे तसंच येणार आहे या पद्धतीने. इथे आता प्रश्न चिन्ह आहे म्हणून मी इथे काढते आहे तसंच आणि हे मात्र 4 नंबरला येणार. बघा गोल आहे तो 4 नंबरला आणि हे आहे ते इथे जाणार आहे. मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते? तर बघा अशी आकृती आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. बघा हे गोल, चौकोन, हे आणि हे या पद्धतीनं. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढची प्रश्न आकृती बघा या पद्धतीनं दिलेली आहे आपल्याला. आता इथे बघा जो ही बाजू आहे त्यातला हा अर्धवर्तुळ आहे, इथला अर्धवर्तुळ आहे तो कमी केलाय आणि तो कुठे घेतलाय? या आकृतीला जोडलाय, म्हणजे त्याच्या बरोबर अपोजिट झाला, म्हणजे विरुद्ध बाजूला याचा हा कमी केलाय आणि तो विरुद्ध बाजूचा गोल, म्हणजे इथे जो अर्धगोल होता तो इथला कमी करून इथे असा जोडलाय म्हणून इथे पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा इथला अर्धवर्तुळ कमी केले, हा अर्धवर्तुळ कमी केले आणि या भागाला चिटकवले म्हणून मग इथे हा दुसरा गोल पूर्ण झाला. मग हे अर्धगोल इथून इकडे म्हणजे या डाव्या बाजूला खाली येते. मग आता तिसऱ्या इथल्या आकृतीमध्ये कसं येणार आहे? हा अर्धगोल कमी होईल आणि हा विरुद्ध दिशेला म्हणजे हा गोल पूर्ण होईल. मग हे 3 गोल पूर्ण होतील. मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते? तर बघा बरं कुठे दिसते? पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा 1 2 3 हे 1 2 3 आणि हे 3 हे विरुद्ध 3 गोल पूर्ण केलेत म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढची प्रश्न आकृती आहे बघा एक गोल दिलाय आणि इथे बघा हे चिन्ह दिलेत, इकडे अर्धगोल आहे आणि इकडे पण असं कंस काढल्यासारखं आहे. आता दुसऱ्या आकृतीमध्ये हे चिन्ह तर आहेतच बघा, हे आहे तसंच आहेत, फक्त अजून 2 चिन्ह वाढवलेली आहेत आणि तिसऱ्या आकृतीमध्ये ही चिन्ह आहेत बघा, हा गोल पूर्ण आहे, हे पहिलं चिन्ह होतं ते सुद्धा आहे, दुसऱ्या आकृतीतलं हे पण चिन्ह आहे आणि तिसरी चिन्ह 2 ॲड झालेली आहेत बरोबर आहेत. मग इथे त्याची चौथी आकृती आहे त्याच्यामध्ये पण सेम तसंच येणार आहे. मग बघा बरं याच्यामध्ये बघा हे गोल, बघा हा गोल, ह्याच्यामध्ये हे चिन्ह, हे दुसऱ्या आकृतीचे चिन्ह, हे तिसऱ्या आकृतीचे चिन्ह आणि चौथ्यामध्ये एक चिन्ह वाढू, कारण प्रत्येक आकृतीमध्ये एक चिन्ह वाढतंय म्हणून मी इथे बिंदू वाढलेला आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. आपण जर हे घेतलं असतं तर इथे पूर्ण गोल दाखवलाय, मग इथे कुठे पूर्ण गोल येणार आहे का? नाही, कारण एका वेळेस फक्त आपल्याला एकच चिन्ह वाढवायचं आहे. मग इथे पण पूर्ण गोल म्हणून मग ते येणार नाही आणि इथे बघा ही चिन्ह इथे पाहिजे होती ते इथे दिलेत म्हणून मग हे येणार नाही. म्हणून मग आपलं इथे कोणतं उत्तर योग्य आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढची प्रश्न आकृती बघा इथे L
हे साईन आणि हे आणि इथे प्रश्नचिन्ह. आता बघा इथे किती रेषा आहेत? 1 2. इथे रेषा किती आहेत? 2. इथे बघा 1 2 3. इथे रेषा किती आहेत? 3. 1 2 3 4. इथे रेषा आहेत 4. मग इथे किती रेषा? 2 3 4. मग इथे 5 रेषांची आकृती येईल. मग कोणती आकृती 5 रेषांची आहे? तर बघा 1 2 3 4 आणि हे 5. म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22. बघा इथे ही आकृती आहे. आता इथे बघा इथे ही वरची एक आकृती वाढली आणि इथली वरची एक रेष वाढली. म्हणजे इथे वर एक रेष वाढली, खाली एक रेष वाढली. इथे फक्त असंच होतं पहिल्या आकृतीत. मग इथे मात्र बघा वर एक रेष वाढली आणि खाली ही एक रेष वाढली. आता ह्याच्यामध्ये बघा इथपर्यंत होतं ऑलरेडी. मग ही एक रेष वाढली आणि इथे अशी खाली एक रेष वाढली. म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये 2-2 रेषा वाढतात. वर एक रेषा आणि खाली एक रेषा. मग आता इथे सुद्धा एक रेषा अशी वाढेल, वर अशी एक रेषा वाढेल आणि खाली आडवी एक रेषा वाढेल. हे झालं. मग आपले इथे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 3. बघा इथे अशी आकृती आहे 1 2 3. ही 3 टोकं 1 2 3 आणि ही वर एक वाढलेली रेष आणि ही खाली एक वाढलेली रेष. हे झालं एका पद्धतीनं. दुसरी पद्धत सांगायची झाली तर आपण पायऱ्या. बघा या आकृतीची रचना पायऱ्यांसारखी आहे. मग बघा ही फक्त पहिली पायरी म्हणूया आपण. काय मग इथे बघा ही पहिली पायरी, ही दुसरी पायरी, ही पहिली, ही दुसरी, ही पहिलीच. इथून ही जमीन आणि हे पहिली पायरी, ही पहिली दुसरी. बरोबर आहे. आता बघा ही पहिली, ही दुसरी, ही ते तिसरी. आता इथे बघा ही पहिली दुसरी पहिली दुसरी तिसरी, पहिली दुसरी तिसरी आणि हे चौथी. मग 1 2 3 4 अशा ह्या 4 पायऱ्या. मग पायऱ्यांचा विचार केला तरी आपलं हेच उत्तर येते. आणि जर वर आणि खाली एक एक रेषा वाढत अशी घेतली तरी पण आपलं उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय हे प्रश्न 23. बघा इथे बघा हे गोल आहे आणि रेष आहे. हे गोल आहे आणि गोल आहे त्याला रेष जोडले. इथे रेष आहे आणि त्याला आडवी रेष जोडली या पद्धतीनं. आता पुढच्या आकृतीमध्ये बघा इथे गोल कोणत्या दिशेने? वरच्या दिशेने. आता इथे मात्र कसा गेलाय? आडवा गेलाय, या दिशेने झालाय. मग इथे वर इकडे उजवीकडे, हा गोल कुठे झालाय? उजवीकडे झालाय. मग बघा ज्यावेळेस हा गोल डावीकडे होईल त्यावेळेस हे ऑपोजिट इकडे होणार आहे. म्हणजे ह्याची पण डायरेक्शन त्याच पद्धतीने बदलते. म्हणजे हे उजवीकडे वळले, वर उजवीकडे, आता हे डावीकडे. आणि बघा इथे मात्र करताना इथे 2च रेषा होत्या. मग तिसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे इथे दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक तिसरी आकृती आहे ती वाढलेली दिसते आपल्याला. हे 2 ऑलरेडी आहेतच, फक्त हे उजवीकडे फिरले आणि ते तिसरी आकृती वाढलेली दाखवले. आता आहेत त्या या 3 आकृत्या. बघा हे उजवीकडे होतं, आता हे फिरल्यावर इकडे कुठे येणार? हे खाली येणार आहे. मग आता खाली हे वर ही आहे तशी रेष, या हे जेव्हा फिरतं त्यावेळेस हे बरोबर बाण. बघा हे दोन्ही एकाच बाजूला आहेत, मग एका बाजूला. आणि चौथी आकृती ते वाढलेली दिसते ही. आता ही आहे आकृती. बघा हा गोल खाली आहे, आता हा गोल असा फिरला तर हा गोल कुठे येणार आहे? डावीकडे येणार आहे. मग बघा बरं डावीकडे सगळीकडेच हे आहेत, पण बघा याच्या बरोबर इथे ॲरो पाहिजे. मग याच्या इथे ॲरो आहे, याच्या इथे ॲरो आहे आणि याच्या बघा आता जर आपण प्रत्येक आकृतीचं निरीक्षण केलं तर ही आकृती कशी येणार आहे? बघा हा गोल इथे, हा ॲरो इथे आणि जी ही रेषा आहे ती मात्र कुठे? या बाजूला. आणि जे हे आहे असं. आणि चौथी बघा 1 2 3 4 ह्या 4 रेषा झाल्या आणि एक 5वी आकृती वाढलेली पाहिजे, वेगळी पाहिजे. मग बघा अशा 4 रेषा मी काढले. तसा क्रम आपल्याला कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रकान्यामध्ये एक आकृती वाढीव आहे, वेगळी आकृती जोडलेली आहे. मग इथे बघा चौकोनाची आकृती ही वेगळी आहे, म्हणून मग इथे हे चौकोन. मग असं आपलं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 24. बघा इथे त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये हे 2 आणि ही अशा किती 1 2 3 रेषा. आता हा उभा आहे. बघा इथे वर टोक, ह्याचं टोक कुठे? त्रिकोणाचं वरच्या दिशेने. हा फक्त इकडे कुठे वळलेला आहे, इकडे थोडासा असा काय केलेला आहे? वळलेला आहे. आणि बघा 1 2 3 आहेत तेवढ्याच रेषा. मग तर पहिल्या आकृतीची जी पहिली आकृती आहे ती फक्त दुसऱ्या रकान्यामध्ये वळलेली दाखवली. आणि तिसऱ्या रकान्यामध्ये मात्र ही जी मधली रेषा आहे ती एक रेषा काय केलेली आहे? कमी केलेली आहे. मग आता ही आकृती आहे ती फक्त इथे वळलेली दाखवायची आहे की नाही आपल्याला? बघा परत एकदा सांगते, ही जी आकृती आहे त्याच्यामध्ये 1 2 3 रेषा आहेत. आता आपण या आकृतीचं ही फक्त हा बघूया, हा त्रिकोण बघूया. आता हा त्रिकोण असा इथे सरळ आहे, हा सरळ आहे. आणि या आकृतीमध्ये मात्र सुद्धा बघा त्याच रेषा, तोच त्रिकोण आहे, तेवढ्याच रेषा आहेत. रेषांमध्ये काही कमी जास्त नाहीये, तोच रेषा तीच आकृती. फक्त बघा हा जो त्रिकोण असा आपल्याला उभा दिसतोय तो इथे या पद्धतीने असा वळलेला दिसतो. म्हणजे ही बाजू पूर्ण इकडे म्हणजे 90 अंशामध्ये काय केलेली आहे? ही आकृती म्हणजे हा पूर्ण त्रिकोण 90 अंशामध्ये वळलेला दिसतो. म्हणजे बघा हा जो इथे वर होता तो इकडे डावीकडे गेलाय आणि हा जो त्रिकोण आहे
तो या पद्धतीने, म्हणजे ही जी आकृती आहे ती एवढी अशी वळलेली आहे या पद्धतीनं, म्हणजे ही पूर्ण 90 अंशामध्ये वळलेली दाखवली आहे. मग आता इथे सुद्धा ही जी आकृती आहे आणि नंतर तिसऱ्या आकृतीमध्ये फक्त ही जी रेष आहे ती कमी केलेली आहे एवढंच. आता हीच आकृती आपल्याला फक्त वळलेली दाखवायची आहे. मग बघा आता ही जी आकृती आहे, हा जो त्रिकोण आहे ना तो कुठे येणार आहे, डाव्या बाजूला, म्हणजे 90 अंश इकडे येणार आहे. मग जर हा कोण इकडे आपण या पद्धतीने अशी आकृती वळवली तर हा त्रिकोण कुठे येणार आहे, तर या बाजूने. मग बघा हे असंच आहे. म्हणून मग इथे आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. इथे एका वेळेस फक्त आकृतीचं तोंड 90 अंशामध्ये वळवली आहे डाव्या बाजूला आणि तिसऱ्या रकान्यामध्ये म्हणजे पुढच्या रकान्यामध्ये एक रेष कमी केले. म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25. आता बघा इथे गोल आहे आणि इथे त्रिकोण आहे. आता बघा पुढच्या आकृतीमध्ये हा जो त्रिकोण या कोपऱ्याला होता तो फक्त काय केलाय, अपोजिट साईडला गेलाय, म्हणजे बघा पुढे गेलाय आणि त्याच्या जागी नवीनच चिन्ह दिसते आपल्याला, हो की नाही, या पद्धतीनं. मग आता इथे तिसऱ्या आकृतीमध्ये बघा हे चिन्ह आहे ते समोर म्हणजे अपोजिट साईडला गेले आणि इथलं चिन्ह या बाजूला काय केलेलं आहे, बदललेलं दाखवलेलं आहे आणि या जागी म्हणजे या कोपऱ्यामध्ये प्रत्येक वेळेस नवीन आकृती येते. मग आता इथे सुद्धा बघा हे जे चिन्ह आहे ते कुठे येणार आहे, या कोपऱ्यामध्ये. हे चिन्ह या कोपऱ्यामध्ये येणार आहे आणि हे आहे ते इकडे सरकतं, म्हणजे इथे भरीव गोल येणार आहे आणि प्रत्येक वेळेस या ठिकाणी म्हणजे या कोपऱ्यामध्ये नवीन चिन्ह येतं. म्हणजे हे चिन्ह आहे ते कुठे येणार आहे, इकडे येणार आहे, म्हणजे त्रिकोण आहे तो इथे येईल आणि इथे वेगळं चिन्ह. मग बघा हे चिन्ह 3 चिन्ह असणारी आकृती कुठे आहेत बघा, भरीव गोल, चौकोन, त्रिकोण, भरीव गोल, चौकोन आणि त्रिकोण आणि इथे हे वेगळं चिन्ह असणार आहे कारण नुसता गोल आहे. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आकृत्यांची मालिका याच्यामधील प्रश्न क्रमांक 13 ते प्रश्न क्रमांक 25 स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.